ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 4 भाग 5. ओवी क्रमांक 201. तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाही. हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यंदा ठाऊक नाही तैसे संशयी असता काही मना नये. ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र आणि दिवस ठाऊक नसतात त्याप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते. म्हणून संशयाहुनी थोर आनिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियासी. म्हणून या संशयापुढे घोर पातक दुसरे जगात नाही. प्राण्याला पकडून त्याचा सर्वनाश करण्यासाठी हे एक जाळेच आहे. येणे कारणे तुवा त्यजावा आदी हाची एकू जिनावा जो ज्ञानाचिया अभावा माझी असे. यासाठी तू त्याचा त्याग करावास. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे जो संशय असतो त्या संशयाला एकट्यालाच प्रथम जिंकावे. जै अज्ञानाचे गडद पडे तैहा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार दाटतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हा फक्त हृदयालाच नव्हे तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा. पण हा संशय जरी मनुष्याच्या ठिकाणी बलवान झाला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप शस्त्र हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो आणि मग मनातील मळ नाहीसे होतात. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोणी हृदयस्था संशयासी. एवढ्याकरिता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तवया पूर्वापर बोलाचा विचारुणी कुमरू पंडूचा कैसा प्रश्नोहण अवसरीचा करिता होईल. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक, सर्व ज्ञानाचा जनक ज्ञानदीपक असा श्रीकृष्ण याप्रमाणे कृपाळूपणे अर्जुनास बोलला. श्रीकृष्णाच्या मागील आणि आताच्या भाषणावर विचार करून अर्जुन त्याला प्रश्न करील. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसांची उन्नती म्हणिपेल पुढा. अशी संगतवार अर्थाची खाण रसाचा उत्कर्ष असणारी कथा पुढे सांगितली जाईल. जयाचिया बरवेपणी
की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. ज्या शांतपणाच्या गाढपणावरून आठही रस ओवाळून टाकावेत, त्या शांत रसात सज्जनाच्या बुद्धीला विसावा सापडतो. तो शांतूची अभिनवेल, ते पर्यसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रकटेल, असे अर्थपूर्ण समुद्रापेक्षाही गंभीर असे मराठी बोल ऐका. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन पुरे पडते. त्याप्रमाणे या शब्दाची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. ना तरी कामी तयाची इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. कल्पवृक्ष जसा सर्व कामना पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे, म्हणून त्याकडे लक्ष पुरवावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. श्रोते हो, तुम्ही जाणकार आहात, तेव्हा नीट लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे. एखादी सुंदर स्त्री गुणी, शीलवती आणि पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीला, शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली असेल. आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. आधी साखर आवडती, तशात ती औषध म्हणून देण्यास आली तर तिचे वारंवार सेवन का बरे करू नये. सहजे मलया निलू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. मलय पर्वतीय वारा स्वभावताच मंद सुगंधी असतो, तशाच त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने पंचमसुरासारखा सुस्वर त्यात मिसळला. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सर्वांगाचा दाह शांत होईल, त्याच्या गोड रुचीने जिभेला आनंदाने नाचविल आणि सुस्वराच्या नादाने कान तृप्त होतील. त्याप्रमाणे ही कथा ऐकल्यावर कानाचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही विकार न होता ते आपोआपच नाहीसे होईल. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वयाची का बांधावी कटारे, रोग जाय दुधे साखरे, तरी निंबका पियावा. जर मंत्रानेच शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार का बांधावी. जर दुधाच्या साखरेच्या सेवनाने रोग बरा होत असेल तर कडुनिंब रस पिण्याचे काय कारण. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आईता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न मारता आणि इंद्रियांना न दुखविता या कथा श्रवणाने मोक्ष आयता हाती येतो. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थुहानिका, ज्ञानदेवो म्हणे आईका निवृत्तीदासू.
म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्सुकतेने हा गीतार्थ नीट श्रवण करावा. येथपर्यंत 225 ओव्या समाप्त झाल्या आहेत. अध्याय 4 येथे समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 5 योग गर्भयोग हा पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.